सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात कुठून करायची तर तुम्हाला कळलंच असेल तर बॅकग्राऊंड बघून की आता आम्ही आलेलो आहोत गिरनार येथे आणि गुरु महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. हात लाव. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. तर आपण रोपवेने वरती जाणार आहोत आणि मग नंतर बघू तशी महाराजांची इच्छा चालत खालती येऊ किंवा रोपवेनेच खालती येऊ. चला तर नवीन वर्षाचं महाराजांचं दर्शन घेऊया. जय गिरनारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अंबाजी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. आता आपण अंबाजीचं दर्शन घेणार आहोत. आणि धनश्रीने आईसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या आणलेल्या आहेत आणि ओटी. आज मैयाचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्यासाठी हे मंदिर सजवलेलं आहे आणि मैयाचीच प्रेरणा असेल म्हणून मैयाच्या जन्मदिनी धनश्रीने पुरणपोळ्याचा नैवेद्य करून आणलेला आहे. धनश्री आईने पुरणपोळ्याचा प्रसाद मागितलेला आहे. जय माता दी. जय माता दी. जय गिरनारी. चल बाळा. जय गिरनारी. नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. तर अंबाजीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत गुरु शिखराच्या दिशेने आणि आता वाटेत आपल्याला भेटणार आहेत गुरु गोरक्षनाथ. अंबाजी ते गुरु गोरक्षनाथ या वाटेमध्ये हे कालभैरवाचं स्थान आहे जिथे बरीचशी लोक उपासना करतात. खूप जागृत स्थान आहे हे. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. जय गिरनारी. आज वर्षातला हा तिसरा दिवस आहे आणि 2026 पैकी 2026मध्ये आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला महाराजांच्या सानिध्यात येतो आहे. खरंच खूप छान अनुभव व्हायला मिळत आहे आणि महाराजांकडे हीच इच्छा आहे की जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा आम्हाला बोलवत राहा महाराज, तुमच्या सानिध्यात ठेवा. खरंच जे सुख तुमच्या सानिध्यात आहे ना ते कुठेच नाही आहे.
गोरक्षनाथांच्या समाधीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्यांचं दर्शन झालेलं आहे रवीना. आणि आता आपला दुसरा पडाव पार पडलेला आहे गुरु गोरखनाथ आणि आता आपण गुरु शिखराच्या दिशेने जात आहोत. जय गिरणारी. आणि अशा रीतीने आपल्या तिसऱ्या पडावापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. कमानी दिसते, कमानीच्या डाव्या बाजूने आपण गुरु शिखरावर जाणार आहोत आणि पुन्हा उतरून उजव्या बाजूने खालती इथे आपण कमंडलू तीर्थला जाणार आहोत. जय गिरणारी. तिसरा पडाव पूर्ण करतोय. चला महाराजांचं दर्शन घेऊन येऊया. चला गुरु शिखराला 1000 पायऱ्या शिल्लक आहेत. महाराजांचं दर्शन घेऊया. ही कमान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ. इथून 1000 पायऱ्यांवरती गुरु महाराजांचं पादुका आहेत. चला तर जाऊया. जय गिरणारी. आता आपला हा तिसरा पडाव आहे आणि आपण आता गुरु शिखरापासून जवळ आहोत आणि धनश्री दाखवते ते गुरु शिखर आहे. जेमतेम 700 पायऱ्या असतील इथून आणि हा सर्वात तसं पाहायला गेलं तर कठीण पडाव. पण इथपासून अगदी गुरु शिखरापर्यंत पादुकापर्यंत महाराजच आपल्याला घेऊन जातात. खरंच खूप छान अनुभव असतो हा. आणि हा असा शब्दात नाही व्यक्त करू शकत नाही करू शकत. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला एकदा तरी नक्की गिरनारला यावं. जय गिरणारी. आपण काकींसोबत परिक्रमेला आलो होतो आणि काकींना परिक्रमेला महाराजांचं दर्शन होऊ शकलं नव्हतं. काकी कसं वाटतंय? जय गिरणारी. गार्गी, रवीना आणि श्रद्धा तिघांचं दर्शन झालेलं आहे. आणि कसं वाटतं रवीना? असं ना, डिफरंट काइंड ऑफ एनर्जी. हां, कसं वाटतं रवीना? मूर्ती वेगळी वाटत होती आहे ना. चलो जय गिरणारी. आणि अशा पद्धतीने आपण महाराजांच्या पादुकांपर्यंत पोचतोय. अगदी काही पावलं आपण दूर आहोत महाराजांपासून आणि मनात इतकी उत्सुकता आहे की कधी एकदा महाराजांना भेटतोय. वर्षाची सुरुवात महाराजांच्या भेटीने होते. कधी असं खूप मनात म्हणजे खूप भावना दाटून आल्यात. जय गिरणारी. गुरु पादुकांचं दर्शन झालेलं आहे. एवढं छान दर्शन झालं. कोणीच नव्हतं, जास्त गर्दी नव्हती. बराच वेळ गाभाऱ्यात उभे राहिलो, दर्शन घेतलं महाराजांचं आणि खूप छान वाटतंय. अगदी मन भरून दर्शन घेतलं. गर्दी फार कमी होती त्याच्यामुळे खूप छान दर्शन झालं. बराच वेळ गाभाऱ्यात थांबता आलं खूप. आणि असं महाराजांची जो विग्रह आहे, मूर्ती आहे, तिचं तेज आज काहीतरी वेगळंच होतं. आणि हे आम्हाला गार्गीनेही अगोदर सांगितलं की बाबा मूर्तीचं तेज वेगळंच वाटतंय. तर जय गिरणारी. अलाख निरंजन. गुरुशिखराचं दर्शन घेऊन, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे कमंडलू कुंड येथे. आता तिथे महाप्रसाद असतो, तर तो महाप्रसाद घेऊया. परतीचा प्रवास सुरू झाला, पण मनात श्रद्धा, कृतज्ञता आणि पुन्हा भेटीची आस घेऊनच. गिरनारचं दर्शन म्हणजे फक्त प्रवास नाही, ती एक अनुभूती आहे जी आयुष्यभर सोबत राहते.
जय गिरनारी. मानत नाही